नेशन वन इलेक्शनची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे आणि याच निमित्तानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। याचबाबत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत गणेश शिरसाट आहेत, जे संविधानाचे अभ्यासक आहेत। सुरुवातीला तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय सांगा, बाकी या निमित्ताने येणारे प्रश्न तर विचारणार आहोतच। नक्कीच वन नेशन वन इलेक्शन हा जो मुद्दा आहे तो म्हणजे देशामध्ये लोकसभा, विधानसभा, विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांचे इलेक्शन सोबत घेणे, म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन सोबतच देशातील सर्व राज्याच्या विधानसभेचे लेजिस्लेचरचे इलेक्शन कंडक्ट करणं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन। ही सगळी चर्चा सुरू असताना तुम्ही कायद्याचा अभ्यासक आहात म्हणून कायद्यात हे बसतं का? कायदा काय सांगतो? काय नेमक्या तरतुदी? ज्यावेळेस आपण वन नेशन वन इलेक्शन असं म्हणतो त्यावेळेस आपल्याला संविधानातल्या तरतुदी पाहणं गरजेचं आहे। संविधानामध्ये आर्टिकल 83 जे आहे, जे ड्युरेशन ऑफ द हाऊस ऑफ पीपल म्हणजे लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो असं सांगतं, आणि आर्टिकल 172 जो विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कार्यकाल ड्युरेशन ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यांच्या कार्यकालाविषयी सांगतो। मग ज्या वेळेस आपण वन नेशन वन इलेक्शन असं म्हणतो त्यावेळेस लोकसभेचे 5 वर्ष आणि विधानसभेचे 5 वर्ष हे इलेक्शन सोबत कंडक्ट झाले पाहिजेत आणि सोबत संपले पाहिजेत। मग त्याकरता आता जर देशातील परिस्थिती पाहिली तर लोकसभेचे इलेक्शन झालेले आहेत, काही राज्यांचे विधानसभेचे इलेक्शन जस्ट झालेले आहेत, काही आणखी बाकी आहेत। तर हे जे आहेत सगळे एकत्र हाऊसचा पिरियड एकत्र संपत नाही, त्यामुळे एक ट्रान्झिटरी मेजर्स करून कुठेतरी हे एका दिवसावर आणावे लागतील, एका दिवसावर हे सगळे संपवावे लागतील आणि तिथून पुढे सोबत इलेक्शन घेऊन एक डेट अपॉइंट करावी लागेल की ही डेट आहे आणि विधानसभेची आणि लोकसभेची आजपासून 5 वर्षाला सुरुवात झाली म्हणजे सर्व राज्यांचे सोबतच संपतील, त्यामुळे घटना दुरुस्ती यामध्ये करायला लागेल। यात अर्थातच न्यायालयामध्ये लोक जाऊ शकतात, तिथे काय नेमकी अडचण येऊ शकते? न्यायालयामध्ये यामध्ये एक महत्वाची अडचण अशी येणार आहे की जेव्हा घटना दुरुस्ती होईल त्यावेळेस ही घटना दुरुस्ती असंविधानिक आहे, संविधानाच्या मूलभूत चौकटीचं उल्लंघन करत आहे किंवा आपण त्याला बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, ही मूलभूत चौकट तोडत आहे घटना दुरुस्ती, म्हणून ही न्यायालयामध्ये चॅलेंज होऊ शकते। जर वन नेशन वन इलेक्शन हे जर पुढे न्यायचं असेल तर त्याला काय मार्ग असू शकतात? कायद्याच्या दृष्टिकोनातून काय काय बाजू फायद्याच्या असू शकतात? आता सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की वन नेशन वन इलेक्शन जर पुढे न्यायचं असेल तर पहिल्यांदा घटना दुरुस्ती करून सगळ्या विधानसभेचे इलेक्शन आणि लोकसभेचे इलेक्शन हे एका डेटला कुठेतरी कंप्लीट करायला लागतील, कारण आता जर रिसेंटली लोकसभेचे इलेक्शन संपलेत, विधानसभेचा जो काही टेन्युअर शिल्लक आहे, ज्या दिवशी लोकसभेचे इलेक्शन संपतील इथून पुढे किंवा ज्या दिवशी लोकसभेचा 5 वर्षाचा कार्यकाल संपेल त्याच दिवशी सगळ्या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाल संपून सोबत इलेक्शन घ्यावे लागतील, नाहीतर ह्या सगळ्यांचे अगोदर डिझॉल्व्ह करून एक डेट ठरवून सोबत इलेक्शन कंडक्ट करायला लागतं। वन नेशन वन इलेक्शनचे काही तोटे दिसतात का तुम्हाला कायद्याच्या दृष्टिकोनातून? एक महत्वाचा मुद्दा असा आहे की वन नेशन वन इलेक्शन मध्ये की जर सोबत इलेक्शन झाले तर आपल्याकडे फेडरलिझम असतं किंवा आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे फेडरल कॉन्स्टिट्यूशन आहे, आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की लोकसभेला ज्यावेळेस आपण खासदार निवडून देतो तर संसदेचं काम हे नॅशनल लेवलला असतं आणि विधानसभेचे जे फंक्शन आहेत ते स्टेट सब्जेक्ट संविधानामध्ये वेगळे असतात। तर इलेक्शन कॅम्पेनकडनं पॉलिटिकल पक्षाकडनं की स्थानिक राज्याच्या डेव्हलपमेंटचे जे काही मुद्दे आहेत ते कॅम्पेनमध्ये मिस होऊ शकतात का, ही एक शंका उपस्थित केली जाते संविधान तज्ज्ञांकडनं। याच्यासोबत काही आणखी वेगळ्या अडचणी येऊ शकतील असं वाटतं कायद्याच्या दृष्टिकोनातून? एक महत्वाची अडचण येईल की जेव्हा विधानसभा एखादी तुम्ही सोबत जर इलेक्शन कंडक्ट केलं, जर आपण पाहिलं किंवा इतिहासात आपण डोकलो तर 1950 ते 1967 सोबत विधानसभा लोकसभेचे इलेक्शन सर्व सोबतच होत होते, जवळपास 4 टर्म। पण 67 नंतर काही लोकसभा अगोदर डिझॉल्व्ह झाल्या, काही राज्यातल्या विधानसभा मध्ये डिझॉल्व्ह झाल्या, काही ठिकाणी आर्टिकल 356 प्रेसिडेंट रूल लावण्यात आला त्यामुळे विधानसभा बरखास्त झाल्या, काही ठिकाणी अविश्वासदर्शक ठराव आणला, तिथं हंग लेजिस्लेचर झालं आणि आधेमध्ये विधानसभा बरखास्त झाल्या। तरी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा निर्माण होईल की जरी आज आपण सगळ्या विधानसभेचे आणि लोकसभेचे इलेक्शन सोबत घेतले आणि 1-2 वर्षाच्या काळानंतर काही राज्याच्या विधानसभा बरखास्त झाल्या, मग ते पक्षांतर बंदीमुळे असेल
हंग लेजिस्लेचरमुळे असेल, डिफेक्शनमुळे असेल किंवा त्या राज्यात आर्टिकल 356 इम्पोज केल्यामुळे असेल, तर आता पुन्हा त्या विधानसभेचे इलेक्शन डबल घ्यावे लागतील. आणि मग आता ते इलेक्शन जर पुन्हा आले तर ते मिड टर्मच इलेक्शन होणार. मग त्याचं जे ड्युरेशन आहे, जे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेबांच्या पॅनलने वन नेशन वन इलेक्शनच्या हाय लेव्हल कमिटीने जे रिकमेंडेशन दिलेले आहेत, ते रिकमेंडेशन असे आहेत की जर एखादी विधानसभा मध्येच बरखास्त झाली, म्हणजे लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन सोबत झाले आणि एखादी विधानसभा 2 वर्षांनी बरखास्त करण्यात आली, तर तिचे परत इलेक्शन घेऊन राहिलेल्या 3 वर्षाकरताच अनएक्सपायर्ड टर्म करताच ती विधानसभा असेल आणि पुन्हा सोबत नवीन इलेक्शन 5 वर्षाकरता घेण्यात यावेत. यामध्ये पुन्हा काही घटना दुरुस्ती किंवा हे फेडरलिझमचं व्हायलेशन आहे किंवा लोकांची विल 3 वर्षापर्यंतच पर्टिक्युलर तिथे रिफ्लेक्ट होत आहे, या कारणास्तव पुन्हा हे चॅलेंज होऊ शकतं. जर 5 ठळक गोष्टी सांगायच्या झाल्या या सगळ्या विषयाच्या संदर्भाने तर काय सांगतायत? 5 महत्वाचे मुद्दे जर याच्यामध्ये सांगायचे झाले तर सगळ्यात महत्वाचं वन नेशन वन इलेक्शन करता सगळ्या विधानसभा आणि लोकसभेला एकत्र केव्हा डिझॉल्व्ह करणार किंवा एक डेट ठरवायची आहे, ती डेट केव्हा ठरवणार हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे किंवा हे केव्हापासून लागू करणार. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, जर एखादी विधानसभा मध्येच डिझॉल्व्ह झाली तर अनएक्सपायर्ड जी टर्म आहे ती जर अगदी 1 वर्षापेक्षा कमी असेल, अगदी 4 वर्षांनीच विधानसभा बरखास्त झाली तर 1 वर्ष विदाऊट विधानसभा त्या राज्याकरता आपण ठेवणार का, की 1 वर्ष कंटिन्युअस त्या राज्यात आणीबाणी ठेवणार, की 1 वर्षाकरता नवीन इलेक्शन घेऊन 1 वर्षांनी डबल घेणार, हे खर्चिक होणार की नाही, हा महत्वाचा मुद्दा. तिसरा महत्वाचा मुद्दा, स्थानिक जे मुद्दे आहेत इलेक्शनमध्ये ते इग्नोर होता कामा नये. आणि याच्याकरता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे वन नेशन वन इलेक्शनमध्ये की लोकसभा विधानसभेसोबत महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन आहेत, तर पॅनल असं म्हणतंय की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शन सोबत जर घेता नाही आले तर लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतर 100 दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घेण्यात यावेत. पण स्थानिक स्वराज्य संस्था पण जर वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी डिझॉल्व्ह झाल्या तर अशी एक शंका निर्माण होती की 2 इलेक्शन 5 वर्षात असं होऊ नये, की बऱ्याच ठिकाणी असं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था डिझॉल्व्ह होतात लवकर, तर ते मल्टिप्लिसिटी होईल का, हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. याची प्रक्रिया कशी असेल आता पुढची, कशा पद्धतीनं ही गोष्ट पुढे जाईल? आता केंद्र सरकारने, कॅबिनेटने एक पर्टिक्युलर ठराव मंजूर केलेला आहे. हा ठराव संसदेमध्ये मांडला जाईल घटना दुरुस्तीच्या स्वरूपात. एक कॉन्स्टिट्युशनल बिल त्याच्यामध्ये आणावं लागेल, घटना दुरुस्ती करावी लागेल. घटना दुरुस्ती करत असताना त्यामध्ये 2 आर्टिकल जे महत्वाचे आहेत, आपण म्हटलं पर्टिक्युलरली लोकसभेचा ड्युरेशनचा आर्टिकल आणि पर्टिक्युलर विधानसभेच्या ड्युरेशनचा आर्टिकल, त्यामध्ये अमेंडमेंट करावी लागेल. नवीन आर्टिकल पर्टिक्युलरली ऍड करावं लागेल आणि विधानसभेच्या देशातल्या जवळपास ज्या निम्म्या विधानसभा आहेत त्यांची पण ह्या घटना दुरुस्तीला पर्टिक्युलरली मंजुरी लागेल. एक हे महत्वाचं जे चॅलेंज आहे की कोविंद रिपोर्टमध्ये असं दिलेलं आहे की विधानसभा आणि लोकसभेची इलेक्शन सोबत घेण्याकरता जी घटना दुरुस्ती लागेल त्याला हाफ स्टेट लेजिस्लेचरच्या संमतीची गरज पडणार नाही. फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनशी रिलेटेड स्टेट लेजिस्लेचरची संमती लागेल. पण विधानसभेच्या इलेक्शन जर लोकसभेसोबत घ्यायचे असतील त्याला सुद्धा फेडरल स्ट्रक्चर अफेक्ट होत कारणास्तव त्याला सुद्धा एक राज्याची विधानसभेची देशातल्या जेवढ्या विधानसभा आहेत त्यातल्या निम्म्या विधानसभेची संमती तिथेही लागू शकते. ते एक महत्वाचा मुद्दा आहे. त्या कारणास्तव पण हे चॅलेंज होऊ शकतं. आता बिल मांडल्यानंतर संसदेमध्ये हे बिल घटना दुरुस्ती पास झाल्यानंतर हे पाहणं गरजेचं आहे की रॅटिफिकेशनला ते पाठवत आहेत की नाहीत, की पार्लमेंटच्या लेव्हललाच ते बिल पर्टिक्युलरली पास करून घेत आहेत. धन्यवाद सर, पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.